पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ अष्टमोऽध्यायः। अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः, तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः। मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम्, नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमांगताः। जे विषयासी तिळांजळी देऊनी, प्रवृत्तीवरी निगडवाऊनी, माते हृदयी सूनी भोगिताती, परिभोगितया अराणुका, भेटणे नाही क्षुधादिका, तीथ चक्षुरादी रंका कवण पाडू। ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणे मदशी लिगटले, मीची होऊनी आटले उपासिती। तया देहावसान जै पावे, तैतिही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे, तरी उपासती ते कायसी। पैरंकू एक आडलेपणे, काकुळती धावगा धाव म्हणे, तरी तयाची एक ग्लानी धावणे, काय न घडे मज। आणि भक्ताही तीची दशा, तरी भक्तीचा सोसू कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा। तिही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरिला की पावावा, तो आभारूही जीवा साहवेचिना। ते ऋणवैपण देखोनी आंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी। भक्तांची तनुत्यागी परिचर्या करी, देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा। म्हणून आत्मबोधाची पाजिरा, सुयेतया ते वरी आपुलिया स्मरणाची उवाईली। हिव ऐसी करी सावली, ऐसेनी नित्य बुद्धी संचली, मी आणि तया ते। म्हणून देहांतीचे साकडे, माझ्या कहीच न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे, सुखेची आणि। वरचील देहाची गवसणी फेडूनी, आहाच अहंकाराचे रज झाडूनी, शुद्ध वासना निवडूनी, आपण पा मेळवी। आणि भक्ता तरी देही, विशेष एक वंकीचा ठावो नाही, म्हणून अव्हेरू करिता काही, वियोगू ऐसा न वाटे। ना तरी देहांतीची मिया यावे, मग आपण पे याते न्यावे, हेही नाही स्वभावे, जे आधीची मज मीनले। एरी शरीराची या सलीनी, असते पण हे सावली, वाचुनी चंद्रिका ते ठेली, चंद्रीच आहे। ऐसे जे नित्ययुक्त, तयासी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती। मग क्लेश तरुची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी, जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे। जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल। जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची। जे संसाराचे बैसणे, जे विकारांचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे।
जे काळाचा खिचू उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्म मरणाचा ओलीवटा, स्वभावे जे भुलीचे भरीव, विकल्पाचे ओतीव, किंबहुना पेव विंचुवांचे, जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पण्यागणेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळवळा, निवालिया विशोदकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा संवचोराचा, जे कोढियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरीचे स्वभाव गायन जे वैरियाचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थांचा, जे स्वप्नी देखिने स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्ररजांचे गगन कोतले आहे, ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती नर, जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे, आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनोऽर्जुन, मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। एरवी ब्रह्मपणाची भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे, ना तरीची लिया नंतरे, न बुडीजे स्वप्नीचे नि महापुरे, तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना, एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे, जी गावींचा पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळोनी पाती उठती एकसरी 14 जणांची, सहस्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः, रात्रिं युग सहस्रांतां ते हो रात्रविदो जनाः। जै चौकडिया सहस्र जाये, तै ठाये ठावो विळूची होये, आणि तैसेची सहस्रवरिये पाहे रात्री जेथ, एवढे अहोरात्र जेथींचे, तेणे न लोटती जे भाग्याचे, देखती ते स्वर्गीचे चिरंजीव, एरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी एथ काई, मुद्दल इंद्रिया, एरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी एथ काई, मुद्दल इंद्राची दशा पाही, जे दिहाचे 14, परी ब्रह्मयाची आही 8 पहाराते, आपुलिया डोळा देखते, जे आहाती गातयाते अहोरात्रविद म्हणिपे, अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वा प्रभवन्त्यः रागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त संज्ञके, भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यः रागमे, ये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व, पुढती दिहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे,
शारदीये प्रवेशी अभ्रे चिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती तैशी ब्रह्मदिनाची आदी हे भूतसृष्टीची मांदी मिळे जम सहस्रावधी निमित्त पुरे पाठी रात्रीचा अवसरू होई आणि विश्व अव्यक्ती लया जाये तोही युग सहस्र मोटका पाहे आणि तैसे चिरचे हे सांगावया काय उपपत्ती जे जगाचा प्रळयो आणि संभूती ये ब्रह्मभुवनींची या होती अहो रात्रा माझी कैसे थुरवीची मान पाहे पा जो सृष्टी बीजाचा साटोपा परी पुनरावृत्तीची आमापा शी गदाहाला एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा ती गावीचा गा पसारा तो हा दिनोदयी एकसरा मांडतू असे पाठी रात्रींचा समोपावे आणि अपैसाची साठवे म्हणे जेथींचे तीथ स्वभावे साम्यासी ए जैसे वृक्षपण बीजासी आले ही मेघ हे गगन जाहाले तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणिपे परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति तेथ सम विषम न दिसे काही म्हणूनी भूते हे भाष नाही जेवी दूधची जहालिया दही नाम रूप जाय तेवी आकार लोपा सरिसे जगाचे जगपण भ्रंशे परी जेथे जाहाले ते जैसे तैसेचे असे तै तया नाव सहज अव्यक्त आणि आकारा वेळी तेच व्यक्त हे एकास्तव एक सूचित एरवी दोन्ही नाही जैसे आटलिया रूपी आटले पण ते खोटी म्हणिपे पुढती तो घनाकारू हारपे जे वेळी अलंकार होती ही दोही जैशी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई ते तरी व्यक्तना अव्यक्त नित्यना नाशवंत या दोही भावा अतीत अनादि सिद्ध जे हे विश्वची होऊनी असे परी विश्वपण नासिलेनी न नासे अक्षरी पुसिल्या न पुसे अर्थू जैसा पाहे पा तरंग तरी होत जात परी तेथ उदकते अखंड असत तेवी भूता भावी न नाशत अविनाशजे ना तरी आटती अलंकारी नाटते कनक असे जयापरी तेवी मरती जीवाकारी अमर जे आहे अव्यक्तोक्षर इत्युक्तस् तमाहुः परमांगतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे जे मना बुद्धी न सापडे म्हणोनिया आणि आकारा आलिया जयाचे निराकारपण न वचे आकार लोपे न विसंचे नित्यता गा म्हणोनी अक्षर जे म्हणिजे
तेवीची म्हणता बोधू ही उपजे, जया परवते पैसू न देखिजे, या नाम परमगती, परी आघवा इहि देहपुरी, आहे निजेलियाचे परी, जे व्यापारू करवे ना करी, म्हणोनिया एरवी जे शारीर चेष्टा, त्या माझी एकही न ठके गा सुभटा, दाही इंद्रियांची आवाटा, वाहतची आहाती, उकलून विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा, तो सुखदुःखाचा राजवाटा, भीतराही पावे, परी रावो पहुडलिया सुखे, जैसा देशेचा व्यापारू न ठके, प्रजा आपुला लेनी अभिलाखे, करीतची असती, तैसे बुद्धीचे हन जाणणे, कामनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे, स्फुरण वायूचे, हे देहक्रिया आघवी, न करविता होय बरवी, जैसा न चलविते निरवी, लोकू चाले, अर्जुना तया परी, सुतला ऐसा आहे शरीरी, म्हणून पुरुषोगा अवधारी, म्हणिपे जयाते, आणि प्रकृती पतिव्रते, पडिला एक पत्नी व्रते, येणे ही कारणे जयाते, पुरुषो म्हणो ए, पै वेदाचे बहुवसपण, देखेची ना जयाचे आंगण, हे गगनाचे पांघरुण, होय देखा, ऐसे जाणून योगीश्वर, जयाते म्हणती परात्पर, जे अनन्य गतीचे घर, गिवसीत ये, जे तनुवाचा चित्ते, नायकती दुजिये गोष्टी ते, तया एक निष्ठेचे पिकते, सुक्षेत्र जे, हे त्रैलोक्यची पुरुषोत्तमो, ऐसा सात जयाचा मनोधर्मो, तया आस्तिकाचा आश्रमो, पांडवागा, जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव, निराशासी, जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथांचे मायपोट, भक्तीसी उजू वाट, जया गावा, हे एकैक सांगो निवाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया, तो ठावोची होईजी, हिवाचिया झुळुका, जैसे हिमची पडे उष्णोदका, का समोर जालिया अर्का, तमची प्रकाशू होय, तैसा संसारू जया गावा, गेला साता पांडवा, होऊनी ठाके आघवा, मोक्षाचाची, तरी अग्नी माझी आले, जैसे इंधनची अग्नी जहाले, पाठी न निवडीची काही केले, काष्ठपण, ना तरी साखरीचा माघवता, बुद्धिमंतपणेही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता, जिया परी, लोहाचे कनक जाहले, हे एके परिसेची केले, आता अनेक कैचे ते गेले, लोहत्व आणि, म्हणून तूप होऊनी माघवते, जेवी दूधपणा नयेची निवृत्ती, तेवी पावोनिया जयाते, पुनरावृत्ती नाही, ते माझे परम, साचो कारे निजधाम, हे आतू वट तुझ वर्म, दावी जत असे, यत्र काले त्वनावृत्ती, मा वृत्तिंचैव योगिनः, प्रयाता यान्ति तं कालं, वक्ष्यामि भरतर्षभ, तेवीची आणखीही एके प्रकारे, हे जाणता आहे सोपारे, तरी देह सांडतेने अवसरे, जेथ मिळती योगी, अथवा अवचटे ऐसे घडे,
जे अनवसरे देह सांडे तरी माघवते येणे घडे देहासीची म्हणून काळ शुद्धी जरी देह ठेविती तरी ठेवित खेमी ब्रह्मची होती एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसरा आधीन आहाती तोची अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो तरी ऐके गा सुभटा पातलिया मरणाचा माझी वटा पाचै आपुला लिया वाटा निघती अंती ऐसा वरी पडिला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमू न गिळी स्मृती नव्हे आंधळी न मरे मन हा चेतना वर्गू आघवा मरणी दिसे टवटवा परी अनुभवलिया ब्रह्मभावा गवसणे होऊनी ऐसा सावधहा समवावो आणि निर्वाण वेरी निर्वाहो हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा आती पहा वारेने का उदके जै दिवियाचे दिवे पण झाके तै असतीच काय देखे दिठी आपुली तैसी देहांतीची निविषमवाते देह आत बाहेरी श्लेष्मा आते तै विसोनी जाय उजिते अग्नीचे ते वेळी प्राणासी प्राणू नाही तीथ बुद्धी असोनी करील काई म्हणून अग्नी वीण देही चेतना न थारे अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला वाया आयुष्य वेळू आपला अंधारे गिवसी आणि मागील स्मरण आघवे ते तेणे अवसरे सांभाळावे मग देह त्यजुनी मिळावे स्वरूपी की तमतया श्लेष्माची चिखली चेतनाची बुडून गेली तीथ मागिली पुढिली हे ठेली आठवण सहजे म्हणून आधी अभ्यासू जो केला तो मरण न येताची निमून गेला जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपू हातीचा आता असो हे सकळ जाणपा ज्ञानासी अग्नी मूळ तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आथी अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः आत अग्नी ज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामासा माजी मासू उत्तरायण ऐशिया समयोगाची निरुती लाहून जी देह ठेविती ते ब्रह्मची होती ब्रह्मविद अवधारी गा धनुर्धरा एथवरी सामर्थ्य यया अवसरा तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावया पै एथ अग्नी हे पहिले पायतरे ज्योतिर्मय हे दुसरे दिवस जाणे तिसरे चौथे शुक्ल पक्ष आणि सामास उत्तरायण ते वरची लगा सोपान येणे सायोज्य सिद्धी सदन पावती योगी हा उत्तम काळू जाणीजे या ते अर्चिरा मार्गू म्हणीजे आता अकाळू तोही सहजे सांगेन ऐक धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसंज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते तरी प्रयाणाची अवसरे वात श्लेष्मा सुभरे तेणे अंतःकरणे आंधारे कोंदले ठाके सर्वेंद्रिया लाकूड पडे
स्मृती भ्रमा माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण अग्नीचे अग्नीपण जाये मग तो धूमची अवघा होई तेणे चेतना गिमसली ठाये शरीरीची जैसे चंद्रा आड आभाळ सदट दाटे सजळ मग गडदना उजाळ ऐसे झावळे होय कामरे ना सावध ऐसे जीवितासी पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाकी ऐसी मन बुद्धी करणी सभोवती धुमाकुळाची कोंडणी तीथ जन्मे जोडलिये वाहणे युगची बुडे हा गा हातींची जी वेळी जाई ते वेळी अणिका लाभाची गोठीके आहे म्हणून प्रयाणी तव होये इतुली दशा ऐशी देहा आतू स्थिती बाहेरी कृष्ण पक्षुवरी राती आणि सामासही ओढवती दक्षिणायन ये पुनरावृत्तीची घराणी आघवी एकवटती जयाची प्रयाणी तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसे निआयिके ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे मग तिथून मागुता बहुडे संसाराई आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा आणि हाची धूम्र मार्गू गावा पुनरावृत्तीची या एर तो अर्चरा मार्गू तो वसता आणि असलगू साविया स्वस्त चांगू निवृत्तीवरी शुक्ल कृष्णे गती हेते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः ऐशिया अनादिया दोन्ही वाटा एकी उजू एकी अव्हाटा म्हणून बुद्धिपूर्वक सुभटा दाविलिया तुझ काजे मार्गा मार्ग देखावे सात लटिके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागी पाहे पानाव देखता बरवी कोडी आड घाली काय थावी का सुपंथ जाणोनिया अडवी रिगवत असे जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके तेवी जो उजो वाट देखे तो अवाटा नवचे म्हणूनी पुढे पारखावे खरे कुडे पारखिले तरी न पडे अनवसरे कहीं एरवी देहांती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम जन्मे अभ्यासिलियाचे हनकाम जाईल वाया जरी अर्चरा मार्गू चुकलिया अवचटे धूम्रपंथे पडलिया तरी संसार पांथी जुंतलिया भवतची असावे हे सायास देखोनी मोठे आता कैसे निपा एक वेळ फिटे म्हणून योग मार्गो गोमटे शोधिले दोन्ही तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे परी दैवगत्या जो लाहिजे देहांती जेणे नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ते वेणी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे देहत्यजुनी वस्तू हो आवे मार्गे चिकी तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो
काजी दोरी सर्पत्व वावो दोरा चिकडुनी मज तरंग पण असे की नसे ऐसे हे उदकासी कहीं प्रतिभासे ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे न निमेची तेमी देही जे देहेची वस्तू जाहले आता शरीराची तयाची आठाई आड नावही उरले नाही तरी कोणे काळे काई निमेते पाहे पा मग मार्गाते कासया शोधावे कोणे कोठोनिके जावे जरी देशकालादी आघवे आपणची असे आणि हा गा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथींचे आकाश लागे नीट वाटे वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके पाहे पा ऐसे हन आहे की तो आकारुची जाये एर गगन ते गगनीची आहे घटत्वाही आधी ऐसिया बोधाचे निसुरवाडे मार्गा मार्गाचे साकडे तया सोहम सिद्धा न पडे योगियासी या कारणे पंडुसुता तुम्हा होवावे योगयुक्ता एतुलेनी सर्व काळी साम्यता आपैसया होईल मग भलतीथ भलतेव्हा देह असो अथवा जावा परी अबंधा नित्य ब्रह्मभावा विघडू नाही तो कल्पादी जन्मा नागवी कल्पांती मरणे नापलवी माझी स्वर्ग संसाराचे निलाघवे झकवे ना येणे बोधे जो योगी होई तयासीची या बोधाचे नीटपण आहे काजे भोगाते पेलुनी पाये निज रूपाये पैगा इंद्रादिका देवा जया सर्वस्वी गाजती राणीवा ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले की तपोदानांचे जोडले सर्वस्व हनजे तया आघवयाची पुण्याचा मळा भारू आतवनी जयाई फळा ते परब्रह्मा निर्मळा साटी नसरे जे नित्यानंदाचे निमाने उपमेचा काटाळा न दिसे साने पहा पा वेद यज्ञादी साधने जया सुखा जे विटे नासरे भोगी तयाचे निपवाडे पुरे पुढती महासुखाचे सोयरे भावंडची ऐसे दृष्टीचे निसुखपणे जयासी अदृष्टाचे बैसणे जे शतमखाही आंगवणे नोहेची एका तया ते योगीश्वर अलौकिके दिठीचे निहात तुके अनुमानिती कौतुके तव हळुवट आवडे मग तया सुखाची किरीटी करोनियागा पाऊटी परब्रह्माची पाठी आरूढती ऐसे चराचरैक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य योगियांची भोग्य भोग धनजे जो सकळ कळांची कळा जो परमानंदाचा पुतळा
जो जीवाचा जिव्हाळा विश्वाचिया, जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळीचा कुळदिवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला. ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतू संजयो रायासी असे सांगतू. तेची परीसा पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां अष्टमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु. कुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. अथ नवमोऽध्यायः. तरी अवधान एकले दीजे, सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, न बोलो होजी. तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. काजी लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती. जरी माहेरी श्रीमंते होती तुम्हा ऐसी. तुमची या दिठीवियाची बोले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते सावली देखोनी लोळे, श्रांतूजी मी. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा ओलावो लाहो. इथही जरी सलगी करो बिहो, तरी निवो के पा. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली. ते चोज करूनी माऊली, रिझे जेवी. तेवी तुम्हा संतांचा पढियावो, कैसेनी तरी आम्हावरी हो. या बहुवा आळुकिया जी आहो, सलगी करीत. वाचूनी माझी बोलतीये योग्यते, सर्वज्ञ भवा दृश्यश्रोते. काय धड्यावरी सारस्वते, पढो शिकीजे. अवधारा आवडे तेसणा धुंदुरू, परी महातेजी न बिरवे काय करू. अमृताची आ ताटी ओगरू, ऐसी रससोय कैची. हा हो हिमकरासी विंजणे, की नादा पुढे आई कवणे. लिणियासी लेणे हे कही आथी, सांगा परिमळे काय तुरंबावे. सागरे कवणे ठाई नहावे, हे गगनची आडे आघवे. ऐसा पवाडो कैचा, तैसे तुमचे अवधान धाये. आणि तुम्ही म्हणा हे होये, ऐसे वक्तृत्व कवणा आहे. जेणे रिझा तुम्ही, तरी विश्व प्रगटितया गभस्ती. काय हाती वेनन की जे आरती. का चुळोदकी आपांपती, अर्घ्योने दिजे. प्रभू तुम्ही महेशाची आ मूर्ती, आणि मी दुबळा अर्चितुसे भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती, तरी की बाळक बापाची ताटी रिगे. आणि बापा तेची जीवऊ लागे. ही तो संतोषले निवेगे, मुखची ओढवी. तैसा मी जरी तुम्हा प्रती, सावटी करीतसे बाळमती. तरी तुम्ही संतोषजे ऐसी जाती, प्रेमाची असे. आणि तेणे आपुलेपणाचे निमोहे, तुम्ही संत घेतले असा बहुवे. म्हणून केलिये सलगीचा नोहे, आभारू तुम्हा. अहो तान्हयाचे लागता झटे, तेणे अधिकची पान्हा फुटे. रोषे प्रेम दुणवटे, पढियंतयाचे नी. म्हणून मजले कुरवाचे निबोले, तुमचे कृपाळूपण निदैले. ते चेईले ऐसे जी जाणवले, या लागी बोलिलो मी.
एरवी चांदणे पिकविजत आहे चेपणी, की वारया घापत आहे वाहणे. हा हो गगनासी गवसणी, घाली जे केवी. ऐका पाणी ओथी जावे न लगे, नवनीती माथुला न रिगे. तेवी लाजले व्याख्यान निगे, देखो निजयाते. हे असो शब्द ब्रह्मजिये बाजे, शब्द मावळले या निवांतो निजे. तो गीतार्थू मराठिया बोलिजे, हा पाडू काई. परी ऐसिया ही मज धिवसा, तो पुढती याची एकी आशा. जे धिटिवा करुनी भवादृशा, पढियंतया हो आवे. तरी आता चंद्रापासून निवविते, जी अमृताहुनी जीवविते. तेणे अवधाने की जो वाढते, मनोरथा माझिया. का जै दिठिवा तुमचा वरुषे, तै सकळार्थ सिद्धी मती पिके. एरवी कुंभेला उन्मेषु सुके, जरी उदास तुम्ही. सहजे तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा. तरी दोंदे पेलती अक्षरा, प्रमेयाची. अर्थ बोलाची वाट पाहे, तीथ अभिप्रायोची अभिप्राया तेविये. भावाचा फुलवरा होत जाये मतिवरी. म्हणून संवादाचा सुवावो ढळे, तरी हृदयाकाशा सारस्वत ओळे. आणि श्रोता दुश्चित्ता तरी वितुळे, मांडला रसू. अहो चंद्रकांतू द्रवता कीर होये, परी ते हातवटी चंद्री की आहे. म्हणून वक्ता तो वक्ता नोहे, श्रोते निविण. परी आता अमुते गोड करावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे. साई खडियाने काही प्रार्थावे, सूत्रधारा ते. तो काय बाहुलियांची काजा नाचवी, की आपुली जाणवीची कळा वाढवी. म्हणून आम्हा या ठेवा ठेवी, काय काज. तव श्री गुरु म्हणती काही जाहले, हे समस्तही आम्हा पावले. आता सांगै जे निरूपिले, नारायणे. इथ संतोषोनी निवृत्ती दासे, जी जी म्हणून उल्हासे. अवधारा श्रीकृष्ण ऐसे, बोलते जाहले. श्री भगवान वाच. इदं ते गुह्यतमं, प्रवक्ष्याम्यनसूयवे. ज्ञानं विज्ञानसहितं, यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. ना तरी अर्जुना हे बीज, पुढती सांगिजेल तुझ. जे हे अंतःकरणीचे गुज, जीवाची ये. येणे माने जीवाचे हिये फोडावे, मग गुज कापा मज सांगावे. ऐसे काही स्वभावे, कल्पिशी जरी. तरी परियेसी गा प्राज्ञा, तू आस्थेचीच संज्ञा. बोलिलिये गोष्टीची अवज्ञा, नेणसी करू. म्हणून गूढपणा आपुले मोडो, वरी न बोलणे ही बोलावे घडो. परी आमुची जीवीची पडो, तुझ्या जीवी. अगाथानी कीर दूध गूढ, परी थानासीची नव्हे की गोड. म्हणून सरोका सेवितयाची चाड, जरी अनन्यो मिळे. मुडाहुनी बीज काढिले, मग निर्वाळिले भूमी पेरिले. तरी ते सांडी विखुरी गेले, म्हणो ये काही. या लागी सुमनू आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्यगती. पैगा गौप्य ही परी तया प्रती, चावडी जे सुखे. तरी प्रस्तुत आता गुणी इही, तू वाचून आणिक नाही. म्हणून गुज तरी तुझ्या ठाई, लपवू नये.
आता किती नावा नावा गुज, म्हणता कानडे वाटेल तुझ, तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी, परी तेची ऐसे निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे, मग काढीजे फाडो वाडे, पारखुनिया पाचा चूचे निसांडसे, खांडीचे पयपाणी राजहंसे, तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ, मग वारयाची आधारसा, पडिन्नला कोंडा कानुरीची जैसा, आणि कणांचा आपैसा राशिवा जोडे, तैसे जे जाणितले यासाठी, संसार संसाराची गाठी, लावूनी बैसवी पाटी मोक्षश्रीच्या, राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं, प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. जे जाणणे या आघवियांच्या गावी, गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्यांचा गोसावी, पवित्रा राओ आणि धर्माचे निजधाम, तेवीची उत्तमाचे उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांतराचे, मोटके गुरुमुखे उदैजत दिसे, आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची, तेवीची गा सुखाच्या पाऊटी, चढता येई जे जयाच्या भेटी, मग भेटल्या की रमिठी, भोगणे याही पडे, परी भोगाची आयली कडिलिये मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे, ऐसे सुलभ आणि सोपारे, वरी परब्रह्म पैगा आणि कही एक याचे, जे हाता आलिया तरी नवचे, आणि अनुभविता काही नवेचे, वरी विटेहिना एथ जरी तू तार्किका, ऐसी हनघीसी शंका, ना एवढी वस्तू हे लोका, उरली केवी पा, जी एकोत्तरे याचिया वाढी, जळती आगी घालिती उडी, ते अनायासे स्वगोडी, सांडिती केवी, तरी पवित्र आणि सुरम्य, देवीची सुखोपाय सुगम्य, आणि सुसुख परम धर्म्य, वरी आपण पाजोडे, ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे, तरी जना हाती केवी उरोलाहे, हा शंकेचा ठावो की रहोये, परी न धरावी तुवा, अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप, अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसार वर्त्मनि. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अव्हेरूनी गोचिड, अशुद्ध काय न सेविती, का कमलकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी, हेरा चिखलुची उरे, ना तरी निदेवाच्या परिवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी, परी तेथ बैसोनी उपवासू करी, का दरिद्रे जिये, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी, बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळिता गळाळा, तोडिला परिसू बांधिला गळा, सुक्तिका लाभे, तैसी अहम ममतेची ये लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी, दहुळी ते ठेली,
एरवी मी तरी कैसा मुखा प्रति भानु का जैसा कहीं दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे मया ततमिदं सर्वं जगदौ व्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहन्तीष्वस्थितः माझे या विस्तारलेपणाचे नावे हे जगची नोहे आघवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही का बीजची जाहले तरू अथवा भांगारची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग हे अव्यक्तपणे थिजले तीच मग विश्वाकारे वो थिजले तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे महदादी देहांते ये अशेषे ही भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेण परी तया फेणा आतू पाहाता जेवी जळ न दिसे पंडुसुता ना तरी स्वप्नीची अनेकता चिलिया नोहिजे तैसी भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही या उपपत्ती तुझ पाही सांगितलिया मागा म्हणून बोलिलिया बोलाचा अतिसो न की जे या लागी हे असो परी मज आत पैसो दिठी तुझी न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः अमुचा प्रकृती पैली कडील भावो जरी कल्पने वीण लागसी पाहो तरी मज माझी भूते हेही वावो जे मी सर्व म्हणोनी एरहवी संकल्पाची सांज वेळे नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे म्हणोनी अखंडितची परी झावळे भूत भिन्न ऐसे देखे तेची संकल्पाची सांज जै लोपे तै अखंडितची आहे स्वरूपे जैसे शंका जात खेवो लोपे सापपण माळेचे एरहवी तरी भूमी आतून स्वयंभ काय घडे या गाडगे याचे निघती कोंभ परिते कुलाल मतीचे गर्भ उमटले की ना तरी सागरींच्या पाणी काय तरंगाची आहाती खाणी ते अवांतर करणी वारयाची नव्हे पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो विढितयाची आदिठी कापड जाहला जरी सोने लेणे होऊने घडे तरी तयाचे सोने पण न मोडे एर अलंकार हे वरिचिली कडे लेतयाचे निभावे सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे का अरिसाजी आविष्करे ते आपले की साचोकारे तेथेची होते तैसी ये निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयासी तयाच्या संकल्पी भूता भासू असे तेची कल्पिती प्रकृती पुरे तरी भूता भासू आधीची सरे मग स्वरूपे उरे एकसरे निखळ माझे हे असो आंगी भरलिया भवंडी जैशा भोवत दिसती अरडी दरडी तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते तेची कल्पना सांडून पाही तरी मी भूते भूते माझिया ठाई हे स्वप्नी ही परी नाही कल्पावया जोगे
आता मीच एक भूता ते धरता, अथवा भूता माझी मी असता. या संकल्प सन्निपाता आतुलिया बोलिया, म्हणून परियेसी गा प्रियोत्तमा. या परी मी विश्वेसी विश्वात्मा, जो इया लटकिया भूतग्रामा भाव्यो सदा. रश्मीचे आधारे जैसे नव्हे तेची मृगजळ आभासे. माझ्या ठाई भूत जात तैसे आणि मातेही भावी. मी ई परीचा भूत भावनू, परी सर्व भूतांसी अभिन्नू. जैसी प्रभा आणि भानू एकची ते. हा अमुचा ऐश्वर्य योगू, तुवा देखिला की चांगू. आता सांगे काही एथ लागू, भूत भेदाचा असे. या लागी मजपासून भूते आने नव्हती हे निरूते. आणि भूता वेगळ्या माते कहीच न मनी हो. यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान्. तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. पै गगन जेवढे जैसे, पवनो ही गगनी तेवढाची असे. सहजे हालविलिया वेगळा दिसे, एरवी गगन तेची तो. तैसे भूतजात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभासे काही. निर्विकल्पी तरी नाही, तेथ मीची मी आघवे. म्हणून नाही आणि असे, हे कल्पनेचे निसौरसे. जी कल्पना लोपे भ्रंशे, आणि कल्पने सवे होय. तेची कल्पिते मुद्दल जाये, तै असे नाही के आहे. म्हणून पुढती तू पाहे, हा ऐश्वर्य योगू. ऐसिया प्रतीती बोध सागरी, तू आपणे या ते कल्लोळू एक करी. मग जव पाहासी चराचरी, तव तूची आहासी. या जाणणे याचा चेवू, तुझ आला ना म्हणती देवो. तरी आता द्वैत स्वप्न वावो, झाले की ना. तरी पुढती जरी विपाये, बुद्धीसी कल्पनेची झोप ये. तरी अभेद बोधो जाये, जै स्वप्नी पडिजे. म्हणून ये निद्रेची वाट मोडे, निखिळ उद्बोधाचेची आपण पे घडे. ऐसे वर्म जे आहे पुढे, ते दावो आता. तरी धनुर्धरा धैर्या, निके अवधान देई बा धनंजया. पै सर्वभूता ते माया, करी हरिगा. सर्वभूतानि कौंतेय, प्रकृती यान्ति मामिकाम्. कल्पक्षये पुनस्तानि, कल्पादौ विसृजाम्यहम्. जिये नावगा प्रकृती, जे द्विविधा सांगितली तुझ प्रती. एकी अष्टधा भेद व्यक्ती, दुजी जीवरूपा. हा प्रकृती विखो आघवा, तुवा मागा परिशिलासी पांडवा. म्हणून असो काही सांगावा, पुढत पुढती. तरी ये माझी ये प्रकृती, महाकल्पाच्या अंती. सर्व भूते अव्यक्ती, ऐक्यासी येती. ग्रीष्माच्या अतिरसी, सबीजे तृणे जैसी. मागुती भूमीसी, सुलीने होती. का वार्षी ढेंढे फिटे, जेव्हा शारदीचा अनुघडू फुटे. तेव्हा घनजात आटे, गगनीचे गगनी. ना तरी आकाशाचे खोपे, वायू निवांतुची लोपे. का तरंगता हारपे, जळी जेवी. अथवा जागिनलिये वेळे,
स्वप्नमनीचे मनी मावळे तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी मग कल्पादी पुढती मीची सृजी ऐसी वदंती तरी ये विषयी निरुती उपपत्ती आयिक प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतिर्वशात् तरी हेची प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे अधिष्ठी तेथ तंतु समवायपटी जेवी विणावणी दिसे मग तिये विणावणीचे नि आधारे लहाना चौकडिया पटत्व भरे तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय जैसे विरजणियाचे निसंगे दूधची आटे जो लागे तैशी प्रकृती अंगारिगे सृष्टीपणाची या बीज जळाची जवळीक लाहे आणि तिची शाखोपशाखी होये तैसे मज करणे आहे भूतांचे हे अगा नगर हे राये केले या म्हणण या साचपण कीर आले परी निरुते पाहता काय सिणले रायाचे हात आणि मी प्रकृती अधिष्ठिते कैसे जैसा स्वप्ने जो असे मग तोची प्रवेशे जागृतावस्थे तरी स्वप्नौनी जागृती येता काय पाय दुखती पंडुसुता ही स्वप्ना माझी असता प्रवासो होय या आघवियाचा अभिप्रायो काही जे हे भूतसृष्टीचे काही मज एकही करणे नाही ऐसाची अर्थो जैसी राये अधिष्ठिली प्रजा व्यापारी आपुलालिया काजा तैसा प्रकृती संगुहा माझा एर करणे ते इयेचे पाहे पा पूर्ण चंद्राची भेटी समुद्री अपार भरते दाटी तेथ चंद्रासी काय किरीटी उपखा पडे जड परी जवळिका लोह चळे तरी चळोका तरी कवणू शिणू भ्रामका सन्निधानाचा किंबहुना या परी मी निज प्रकृती अंगीकारी आणि भूत सृष्टी एकसरी प्रसवोची लागे जो हा भूतग्रामो आघवा असे प्रकृती आधीन पांडवा जैसी बीजाची या वेल पालवा समर्थ भूमी ना तरी बाळादिका वयसा गोसावी देह संगू जैसा अथवा घनावळी आकाशा वार्षिये जेवी का स्वप्नासी कारण निद्रा तैसी प्रकृती हे नरेंद्रा या अशेषाही भूत समुद्रा गोसाविणी गा स्थावरा आणि जंगमा स्थूळा अथवा सूक्ष्मा हे असो भूतग्रामा प्रकृतीची मूळ म्हणून भूते हन सृजावी का सृजिली प्रतिपाळावी ये करणी न येती आघवी आमुचिया आंगा जळी चंद्रिकेची या पसरती वेली ते वाढी चंद्रे नाही वाढविली ते मी माते पाऊनी ठेली दूरी कर्मे न च मान्तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीन मसक्तन्तेषु कर्मसु आणि सुटलिया सिंधू जळाचा लोटू न शके धरू सैंधवाचा घाटू तेवी सकळ कर्मा मीची शेवटू ती काय बांधती माते धूम्ररजांची पिंजरी वाजतिया वायू ते जरी होकारी का सूर्यबिंबा माझारी आंधारे शिरे हे असो पर्वताची हृदयीची जेवी पर्जन्य धारास्तव नखोचे
तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज एरवी ये प्रकृती विकारी एकू मीची असे अवधारी परी उदासीनाची या परी करी ना करवी जैसा दीपू ठेविला परिवरी कवणाते नियमी ना निवारी आणि कवण कवणीये व्यापारी राहाटे तेही नेणे तो जैसा का साक्षी भूतू गृहव्यापार प्रवृत्ती हेतू तैसा भूतकर्मी अनासक्तू मी भूती असे हा एकची अभिप्रायो पुढत पुढती काय सांगो बहुता उपपत्ती एथ एक हेळा सुभद्रापती ए तुले जाणपा मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते जे लोकचेष्टा समस्ता जैसा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभवी पंडुसुता हेतु मी जाणे काजी मिया अधिष्ठिलिया प्रकृती होती चराचराची या संभूती म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडे यया आता येणे उजिवडे निरुते निहाळी पा ऐश्वर्य योगाते जे माझ्या ठाई भूते परिभूती मी नसे अथवा भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही या खुणा तू कही चुको नको हे सर्वस्व आमुचे गूढ परी दाविले तुझ उघड आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी हा दंशू जवनये हाता तव माझे साचोकारपण पार्था न संपडेगा सर्वथा जेवी तुशी कणू एरवी अनुमानाचे निपैसे आवडे कीर कळले ऐसे परी मृगजळाचे निओलांशे काय भूमी तिमे जे जाळ जळी पांगिले तेथ चंद्रबिंब दिसे आतुडले परी थडिये काढूनी झाडिले तेव्हा बिंबके सांगे तैसे बोलवरी वाचा बळे वायाची झकविती प्रतीतीचे डोळे मग साचोकारे बोधा वेळे आथी ना होईजे अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् किं बहुना भवा विहाया आणि साची चाड आथी जरी मिया तरी तुगा उपपत्ती इया जतन कीजे एरवी दिठी वेधली कवळे तै चांदणिया ते म्हणे पिवळे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विख तेवी अमानुषा मानुष मानिती माते म्हणून पुढत पुढती धनंजया झणे विसंबसी या अभिप्राया जी इया स्थूल दृष्टी वाया जाई जी लगा पै स्थूल दृष्टी देखती माते तेची न देखणे जाण निरुते जैसे स्वप्नीचे नि अमृते अमरा नोहिजे एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणती कीर दृढ परी ते जाणण्याची जाणणे या आड रिगोनी ठाके जैसा नक्षत्राची आभासा साठी घातू झाला तया हंसा माझी रत्नबुद्धीची आशा रिगोनिया सांगई गंगा या बुद्धी मृगजळ ठाकून आलियाची कवण फळ काय सुरतरू म्हणून बाबुळ सेविली करी हार निळयाचाची दुसरा
या बुद्धी हातू घातला विखारा, का रत्ने म्हणून गारा वेची जेवी, अथवा निधान हे प्रगटले म्हणून खदिरांगार खोळे भरिले, का सावली नेणता घातले कुहा सिंहे, देवी मी म्हणून प्रपंची, जिही बुडी दिधली कृतनिश्चयाची, तिही चंद्रासाठी जीवी जळीची प्रतिभा धरिली, तैसा कृतनिश्चयो वाया गेला, जैसा कोणी एको कांजी प्याला, मग परिणाम पाहो लागला अमृताचा, तैसे स्थूलाकारी नाशिवंते, भरमसा बांधो निचित्ते, पाहती मज अविनाशाते, तरी कैचा दिसे, आगा काही पश्चिम समुद्राची आतटा, निघिजत आहे पूर्वीलिया वाटा, का कोंडा कांडिता सुभटा कणू आतुडे, तैसे विकारले हे स्थूळ, जाणतले या मी जाणवतसे केवळ, काही फेण पिता जळ सेविले होय, म्हणून मोहिलेनी मनोधर्मे, हेची मी मानोनी संभ्रमे, मग येथींची जिये जन्मकर्मे, तिये मजची म्हणती, एतुलेनी अनामा नाम, मज अक्रियासी कर्म, विदेहासी देहधर्म आरोपिती, मज आकार शून्य आकारू, निरुपाधिका उपचारू, मज विधिवर्जिता व्यवहारू आचारादिक, मज वर्णहीना वर्णू, गुणातीतासी गुणू, मज अचरणाचरणू अपाणिया पाणी, मज अमेया मान, सर्वगतासी स्थान, जैसे सेजे माझीवन निधेला देखे, तैसे अश्रवणा श्रोत्र, मज अचक्षुषी नेत्र, अगोत्रा गोत्र अरूपारूप, मज अव्यक्तासी व्यक्ती, अनार्तासी आरती, स्वयं तृप्ता तृप्ती भाविती गा, मज अनावरणा प्रावरण, भूषणातीतासी भूषण, मज सकळ कारणा कारण देखती ते, मज सहजाते करीती, स्वयंभाते प्रतिष्ठिती, निरंतराते आव्हानिती विसर्जिती गा, मी सर्वदा स्वतः सिद्धू, तो की बाळ तरुण वृद्धू, मज एक रूपा संबंधू जाणती ऐसे, मज अद्वैतासी तुझे, मज अकर्तयासी काजे, मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती, मज अकुळाची कुळवानिती, मज नित्याची निनिधने शिणती, मज सर्वांतराते कल्पिती अरी मित्रगा, मी स्वानंदाभिरामू, तया मज अनेक सुखांचा कामू, आघवाची मी असे समू की म्हणती एकदेशी, मी आत्मा एक चराचरी, म्हणती एकाचा कैपक्ष करी, आणि कोपोने एका ते मारी हेची वाढविती, किंबहुना ऐसे समस्त जे हे मानुष धर्म प्राकृत, तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञानतयांचे, जव आकारू एक पुढा देखती, तव हा देवो येणे भावी भजती, मग तोची विघडलिया टाकीती नाही म्हणोनी, माते येणे येणे प्रकारे, जाणती मनुष्य ऐसेनी आकारे, म्हणोनी ज्ञानाची ते अंधारे ज्ञानासी करी, मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः, राक्षसी मासुरींचैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः, या लागी जन्मलीची ती मोघ, जैसे वार्षिये वीण मेघ, का मृगजळाचे तरंग दुरुनीची पाहावे,
अथवा कोल्हेरीचे असिवार, नातरी ओडंबरीचे अलंकार, ही गंधर्व नगरीचे आवार आभासती का. साबरी वाढिन्नल्या सरळा, वरी फळना आतू पोकळा, कास्तन झाले गळा शेळिये जैसे. तैसे मूर्खाचे तयाजी आले, आणि धिक कर्मतयांचे निपजले. जैसे सावरी फळ आले घेपे नादीजे. मग जे काही ते पढिन्नले, ते मरकटे नारळ तोडिले. का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे. किंबहुना तयांची शास्त्रे, जैशी कुमारी हाती दिधली शस्त्रे. का अशोच्या मंत्रे बीजे कथिली. तैसे ज्ञान जात तया, आणि जी काही आचरले गा धनंजया. ते आघवेची गेले वाया जे चित्तहीन. पैतमोगुणाची राक्षसी, जे सद्बुद्धी ते ग्रासी. विवेकाचा ठावोची पुसी निशाचरी जे. तिये प्रकृतीवर पडे झाले, म्हणून चिंतेचे निकपोले गेले. वरी तामसियेची पडिले मुखा माझी. जेथ आशेची लाळे, आतू हिंसा जीभ लोळे. तेवीच असंतोषाचे चाकळे अखंडच घळी. जे अनर्थाचे कानवेरी, आवाळुवे चाटीत निघे बाहेरी. जी प्रमाद पर्वतीची दरी, सदाची मातली. जेथ द्वेषाची आदाढा, खसखसा ज्ञानाचा करीती रगडा. जे अगस्ती गवसणी मूढा, स्थूल बुद्धी. ऐसे आसुरिये प्रकृतीचे तोंडी, जे झाले गा भूतोंडी. ते बुडून गेले कुंडी व्यामोहाच्या. एवं तमाची पडिले गर्ते, न पाविजतीची विचाराचे निहाते. हे असो ते गेले जेथे, ते शुद्धीची नाही. म्हणून असो तू इये वायाणी, कायशी मूर्खाची बोलणी. वाया वाढविता वाणी, शिणे लहन. ऐसे बोलिले देवे, तेथ जी जी म्हणितले पांडवे. ऐके जेथ वाचा विसवे, ते साधु कथा. महात्मानस्तु मां पार्थ, दैवीं प्रकृतिमाश्रिताः. भजन्त्यनन्यमनसो, ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. तरी जयाती चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजेलिया ते उपासी, वैराग्य गा. जयाचिया आस्थेचिया सद्भावा, आतू धर्म करी राणीवा. जयाचे मन ओलावा विवेकासी. जे ज्ञान गंगे नाहाले, पूर्णता जीवू निधाले. जे शांतीसी आले पालव नवे. जे परिणामा निघाले कुंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ. जे आनंद समुद्री कुंभ, शुभकळोनी भरिले. जया भक्तीची तुली प्राप्ती, जी कैवल्या ते परवते सर म्हणती. जयांची लीले माझी नीती, जी आली दिसे. जी आघवांची करणी, लिहिली शांतीची लेणी. जयांची चित्त गवसणी, व्यापका मज. ऐसे जे महानुभाव, दैवीये प्रकृतीचे दैव. जे जाणून या सर्व स्वरूप माझे. मग वाढते ने प्रेमे, माते भजती जे महात्मे. परी दुजे पण मनोधर्मे, शिवतले नाही. ऐसे मीच होऊनी पांडवा, करीती माझी सेवा. परी नवलावो तो सांगावा, असे ऐक. सततं कीर्तयन्तो मां,
यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।